कसं पळते. हा एक दुसरा किती भारी आहे. तर तुम्हाला मी जवळून दाखवतो की मला काय सापडलं. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे काय छोटंसं टिवटिवीचं पिल्लू. हे पहा अजूनही तिथंच कुठेतरी बसलं, कळत नाही आहे एक्झॅक्ट कुठं आहे ते. कारण की ते इतके म्हणजे हे असतात ना, अचानकच म्हणजे जमिनीचा रंग त्यांचा रंग सेम असतो ना, काहीच कळत नाही की ते कुठे आहेत काय आहेत. तर मला एक सेकंड, मला मोबाईलही धरता येत नाही आहे तरी पाहतोय मी कुठे. एक इथेच होता आत्ता, तो कुठे गेलाय काहीच माहीत नाही आहे. हाय 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 हे बघा हे बघा हा एक दुसरा. हे दोन पिल्लं काय, हे दोन पिल्लं आहेत आणि आणखीन एक आहे तुम्हाला दाखवतो मी. आणखीन एक इथंच कुठेतरी लपला आहे, त्याला मी पाहत होतो. तो अचानकच गायब झाला आहे. तुम्ही हे दोन पिल्लं पहा किती छान आहेत ना, किती भारी आहेत. लोक म्हणतात टिवटिवीच्या अंड्याचं ते कोण पारस दगड असतो किंवा काय असतं, काही नसतं, सगळं खोटं आहे. अशा पक्ष्यांचे आपण अंडे वगैरे तिथं त्यांना डिस्टर्ब करणं वगैरे काहीच उपयोगाचं नाही आहे. मित्रांनो मी बोलतो आहे पण खरं सांगू का माझं लक्ष तिसऱ्या पिल्ल्याकडे, ते कुठे ते कळत नाही आहे मला. मी त्याला पाहिलं होतं आत्ता पण तो कुठेतरी गेला आहे, कुठे लपला आहे काहीच कळत नाही आहे. आणि ते खूप छोटे पण आहेत आणि ते असे लपत आहेत ना, मला पाय ठेवायला पण भीती वाटते की मी कुठे पाय ठेवू काय नाही, चुकून कोणी पायाखाली आला तर काय. म्हणजे खरंच यार नाही का, म्हणजे मी याची जेव्हापासून यांची अंडी होती ना तेव्हापासून मी यांना शोधतोय नाही का, की अंडी मोठी होत आहे ते. त्यानंतर पिल्ली झाल्यानंतर त्यांना हलता येत नव्हतं, तोपर्यंत मी वाट पाहिली. पण आज पाहिलं तर ज्या ठिकाणी पिल्ले त्या ठिकाणी नव्हते पिल्ले. मग मी 1 तास झाले तर थांबले की कुठे पिल्ले दिसत आहेत का हलताना वगैरे येते. म्हणजे मला पाहून काही पिल्ले येत नव्हते बाहेर. मग त्यानंतर एक 15 मिनटं मी लपून बसतो, झाडाच्या मागून पाहिलं तर त्यानंतर मला एक पिल्लू दिसतं. आता अजून एक तिसरं पिल्लू कुठे मला ते पाहायचं आहे. इथे कुठे आहे काय कळेना, ते इथेच कुठेतरी होतं पण दिसत नाही. जाऊ द्या मित्रांनो, माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून आभार. आणि कदाचित म्हणता येईल की ब्लॉगिंगची ही नवीन सुरुवात आहे. त्या पिल्ल्यांना आपण सोडून देऊ. त्यांचे आईवडील खूप ओरडायचे, तुम्हाला आवाज ऐकू येत असेल, त्यांना त्रास देणं चांगलं नाही. पण पहा किती छान आहे हे पिल्लू, किती छान आहे पहा. आता हे बघा, आता उठत नाही अजून, हा उठेल. याचे डोळे पहा, चोच छान आहे, खूप छान आहे पिल्लू. ए जा बाळा जा. पहा दोघं. तिसरं कुठे सापडत नाहीये. आहे होतं तिसरं पण कुठे माहीत नाही. मी भीतच पाऊल टाकतोय कारण की ते काहीच कळत नाही. ते कसे म्हणजे जमिनीसारखे दिसतात वगैरे ना, तर काहीच कळत नाही कसे दिसत आहेत काय. चुकून आपला पाऊल पडला तर त्यामुळे भीती वाटते. आता छान वाटलं पण आजची सुरुवात खूप छान झाली, सकाळची सुरुवात. चला बाय बाय.